हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटो ब्लॉगर. आजची आपली इव्हिनिंग राईड आहे घोराडेश्वरला. सो आपण आता घोराडेश्वरला चाललो आहे. देहू रोडचा जो चौक आहे, जिथून देहूला एक रस्ता जातो आणि एक रस्ता तळेगावकडे जातो, त्या चौकातनं लेफ्ट घ्यायचं आहे आणि घोराडेश्वरपर्यंत त्याच्या बेसपर्यंत गाडी जाते आणि तिथून थोडा ट्रेक आहे. 500-600 पायऱ्या आहेत आणि थोडासा कच्चा रस्ता आहे. तर बघूया आपण. हा रस्ता सरळ जातो. हा ओल्ड पुणे मुंबई हायवे आहे. जे लोक जात नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बाकीच्यांना रस्ता माहीत असेल, जे लोक कधीच गेले नाहीत त्यांच्यासाठी लोकेशनमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन दिलं जाईल. वरती शंकराचं मंदिर आहे. त्याला जायला 2 रस्ते आहेत. एक इकडून कच्चा रस्ता आहे की जे लोक मॉर्निंगला ट्रेकिंग करायसाठी जातात ते लोक त्या रस्त्याने जातात. आता मी इव्हिनिंगला चाललो आहे, कदाचित रिटर्न यायला थोडा लेट होईल, म्हणून आम्ही पायऱ्यांच्या मार्गे चाललो आहे. ज्या लोकांना कच्च्या रोडनी जायचे ट्रेकिंग करायसाठी त्यांच्यासाठी इथून रस्ता आहे. आपण इथून न जाता पायरी मार्गे जाणार आहे. असा रस्ता आहे. इथून घोराडेश्वर पार्किंग असं बोर्ड आहे. इथं असं पार्किंग आहे आणि इथून पुढे जायला पायरी मार्ग आहे. असा एंट्रन्स आहे. साधारण 500 पायऱ्या आहेत. तर चला, इथून अशा पायऱ्या आहेत. असा वर जातो रस्ता. अशा पायऱ्या, थोड्या पायऱ्या सोडून आलं की वरून असं दिसतं. इथे पायऱ्या संपतात आणि इथून कच्चा रस्ता सुरू होतो. एवढा कच्चा नाही आहे, चालू शकेल अशा कच्चा आहे. इव्हिनिंगला मस्त आहे. आता ह्या मी म्हणालो की पायऱ्या संपल्यात, पण इथं नवीन पायऱ्या बनवल्या. आता मी खूप दिवसांनी आलो आहे त्यामुळे मला आयडिया नव्हती, पण अशा नवीन पायऱ्या बनवल्यात. उचलोच आहे आपण, ऑलमोस्ट पळतो. तो वर पोचल्यानंतर थोडा प्लेन रस्ता आहे. जो मी दुसरा एक मार्ग बांधला होतो तो तिथून खाली यायला आहे. असं वर जायचं आणि तिथून खाली येण्यासाठी आहे. साधारणतः 15 मिनटात आपण वर येतो. असं ग्रिल आहेत. चालत गेलं की समोर मंदिर केवमध्ये आहे. नाही, केवमध्ये नाही. असं सनसेट बघायला भेटेल इव्हिनिंगला आलं तर.
मस्त फ्रेम. इथून क्रिकेटचं स्टेडियम दिसते तुम्ही बघितलं तर. आणि हा सनसेट. याच्यासाठी संध्याकाळी आलं पाहिजे. पुढे कसं काय तिथे काहीच नाही तसं. बाय. चला आता रिटर्न चाललोय. विथ दॅट आपला व्लॉग इथे संपलेला आहे. तर भेटूया परत एकदा अशाच एका व्लॉगमध्ये. तोवर तुम्ही मोठं व्लॉग बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर चला मग, गोराड शोरचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण अशाच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा.